होय बिया गावात जाऊन येतो मसरांनी पाणी पाच. बर बर पाचतो. हॅलो हा बोला की अण्णा. हा गावात आलोय मी. पुरगी पडली पळ. लागलं काय तुम्हाला? ए म्हाताऱ्या दिसत नाही तुला खेरड्या. ए पुरी तुझं माझ्या गाडीला येऊन धडकल्यास. मग तुझं काय डोळं फुटलेत होय? हा पण नेमकं पडला तरी कसं? हे म्हाताऱ्यानं गाडीनं उडवलं मला. ए खोट बोलते ही पुरगी. हीच माझ्या गाडीला येऊन धडकल्या. अय बघताय काय हाणार या म्हाताऱ्याला. आता फुकाट मी मेलो आता फुकाट मी मेलो. पप्पा डोळ्याची भजी कोण केली हो? अरे काय नाही पोरा कुत्रा अडवान. कुत्रा अडवाल वी बर पोरा फोनवर सारखा कोणावर बोलत असतो यास. बाबा ते मित्राबर बोलत असते पप्पा. ही बघ पोरा तू आता मोठा झालायस. तुम्हाला बाप समजू नको तुझा जोडीदार समज. खरंच काय पप्पा? होय तर अय भावा काय विशेष? काय नाही पण निवांत. बरं तू मला सांग तुझी कोण प्रियस आहे का नाही? बाबा प्रियसी नाही कोण? अरे पोरा जोडीदार आहेस तू माझा आता. खरं सांग. मी बी कॉलेजला असताना माझी बी एक प्रियसी होती. तशी एक हाय माझी प्रियसी. पप्पा मी लगीन करणार आहे तिच्यावर. पुढे बोलतीस पप्पा ती एकदम चांगल्या घराण्यातली पोरगी आहे. एकदम सुसंस्कृत आहे. प्लीज लग्नाला परवानगी द्या की. बार उद्या घे बोलवून किती संस्कृत आहे बघूया. बर थँक्यू पप्पा. लय खुश होऊ नको. अजून फिक्स म्हणून सांगितलेलं नाही. काय ते उद्या बघू. बर पप्पा. हॅलो बोल ना वैभव. हॅलो काजल ऐक की माझ्या पप्पांनी तुला घरी बोलवले भेटायला. होय काय? होय आणि तू जर त्यासनी पसंत पडलीस का नाही लगेच आपल्या लग्नाला होकार देते ती बघ. हो नक्की पसंत करतील मला पूर्ण विश्वास आहे. बर ओके चालू. वैभ्या दुकानात जाऊन येतो मी. बर लवकर घरी या. ती आज येणार आहे. बर ओके. ए म्हाताऱ्या तुला आत्ता जाडवा जायचं होतं वे. ए पुरी काय बोलतेस? असं मांजरासारखा माझा रस्ता काटलास तर माझं काम होईल का? ए पुरी तुझ्या घरच्यांनी काय संस्कार दिलेत का नाही तुला? म्हातारी माणसाचं कसं बोलावती? ए जा खेरड्या. हल्लीच्या पोराने वळणच नाही. ए म्हाताऱ्या पाठला करतोस रे माझा. चपलीनच मारीन. ए पुरी मी कशाला तुझा पाठला करतोय? मी निघालो माझ्या घरी. काय बेकार पोरगी आहे. घरच्यांनी काय संस्कार दिलेत का नाही? मी जातो माझ्या मार्गे. ए चल निघ. वैभव हाय काजल ये. उशीर तर नाही ना झाला मला यायला? नाही टाइमवर आल्यास. बरं ऐक आमच्या पप्पांच्या पुढे व्यवस्थित वाग. तिने तुला लगेच पसंत केलं पाहिजे आणि आपल्या लग्नाला परवानगी दिली पाहिजे. तू बघच तुझे पप्पा मला लगेच पसंत करतील. ए म्हाताऱ्या तू इथपर्यंत पाठला करत आलास होय माझा. अगं वडील आहेत ती माझे. नमस्कार काका. वैभ्या कोण आहे ना नाही पोरगी? अहो पप्पा हीच ती माझी प्रियसी काजल. तिच्यावर चांगला संस्कार झालेला नाही तर आणि ही तुझी पसंत हवी. अहो पप्पा हे चांगल्या घरात गेली. तू का बस. तुमच्या लग्नाला अजिबात परवानगी नाही माझी. पप्पा तुम्ही जर नाही लग्नाला परवानगी दिली तरी पण मी हिच्यावरच लग्न करणार. चाललो घर सोडून मी. जा पोरा जा. 4 दिवसाच्या प्रेमासाठी तू जन्मदात्या बाप्पाला सोडून निघालाय. पोरा तुला काय कमी केलं मी? तुला पाहिजे ते सगळं दिलं तुला. त्याच्या पोडाप्रमाणे जपलाय बाळा तुला मी. पोरा तुझी आई मरून 4 वर्ष झाली. त्या 4 वर्षांनी मी कुठल्या परक्या बाईकडे बघितलं नाही. नवीन येणारे सावत्र तुला त्रास दिला म्हणून मी दुसरं लगीन केलं नाही आणि तू मला सोडून निघाला की ह्या पोरीसाठी. सॉरी पप्पा चुकलं माझं. काजल तू जा तुझ्या घरी. मी नाही लग्न करू शकत तुझ्याबरोबर. पप्पा चुकलं माझं. आय लव्ह यू कमलाबाई. ग बसा हौशराव तुम्ही. 4 वर्ष झाली नुसतं फुलच देताय. लगीन कवा करणार सांगा? अहो कमलाबाई माझं पोरगा एका पोरगीवर लगीन करणार म्हणत होतं. काय सांगतायसा? होय ज्या पोरगीवर लग्न करणार म्हणत होता ना ती तुमचीच पोरगी होती काजल. काय माझ्या पोरगीवर लगीन करणार होता? होय त्या दोघांचं लग्न झालं असतं तर आपल्या दोघांचं लगीन कसं होणार म्हणून त्याच्या पुढे जरा रडलो. गंठीवलं त्यासनी. बरं झालं.
हौशीराव ती पोरगं का बघते तुमच्याकडे रागानं? पोरा तुझी आई मरून 4 वर्ष झाली. या 4 वर्षांनी कुठल्या परक्या बाईकडे बघितलं नाही. बर कमळाबाई, तुमच्या पोरगी जर माझ्या पोराचं लगीन लावून देऊया ना, माझं काय खरं नाही.